तुम्ही कधी लाईट हाऊसच्या आत गेला आहात का? किंवा लाईट हाऊसच्या वर पोहोचला आहात का? नाही ना? तर चला, आज मी तुम्हाला घेऊन जाते या लाईट हाऊसवरती. आता असे लाईट हाऊस ना आपल्याला बीचच्या बाजूला बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, पण असं तुम्हाला त्याच्या आत किंवा वरती जाता येत नाही. हा एक थोडासा वेगळा एक्सपिरियन्स होता, तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते. आम्ही हा लाईट हाऊस बघितला होता साऊथ पाद्रे आयलंड वरती. ऍक्च्युली आयलंड लागायच्या आधी हा एक लाईट हाऊस लागतो. इथे आत गेल्यानंतर तुम्हाला $5 पर पर्सन तिकीट काढावं लागतं. आम्हाला कल्पना नव्हती की किती पायऱ्या, किती उंच हे असेल, पण तिथे पोहोचल्यानंतर कळालं की या लाईट हाऊसवरती जाण्यासाठी 75 पायऱ्या आहेत. आणि विशेष म्हणजे या पायऱ्या जसं तुम्ही वर चढत जाता तशा जास्त स्टीप व्हायला लागतात आणि त्या नॅरोसुद्धा होतात. गोल 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 फिरत तुम्ही वर पोहोचता आणि वर पोहोचेपर्यंत पार पायांची वाट लागते. आणि ज्यावेळेस सगळ्यात शेवटच्या स्टेजला तुम्ही पोहोचता त्यावेळेस त्यांनी सरळ शिडी लावलेली आहे, एकदम सरळ अशा पायऱ्यांची. त्यामुळे इथे जात असताना कम्फर्टेबल शूज घालायला हवेत. तुमच्यासोबत जर कोणी वयस्कर पॅरेंट्स, इन-लॉज वगैरे कोणी असतील तर त्यांना घेऊन जाण्यामध्ये पॉईंट नाही आहे, जर त्यांच्या गुडघ्यांना त्रास होत असेल किंवा त्यांचं वय जास्त असेल तर. इथे दिसताना खूप सोपं वाटतं. हा लाईट हाऊस तसं बघायला गेलं तर खूप उंचही नव्हता, तरीही इथे चढण्यासाठी खूप कसरत करावी लागली. आता तुम्ही इथे बघू शकता, समुद्र तुम्हाला दिसत असेल त्यावरती एक ब्रिज आहे आणि तो ब्रिज क्रॉस करून ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता ते आहे साऊथ पाद्रे आयलंड. ते साऊथ पाद्रे आयलंड लागायच्या आधी हे लाईट हाऊस लागतं. लाईट हाऊसवरती ज्यावेळेस तुम्ही चढता त्यावेळेस टाईम लिमिट नाही आहे, तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही वर थांबू शकता. हा 360 डिग्री पूर्ण तुम्ही गोल फिरून आजूबाजूचा सगळा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तुम्ही इथे बघू शकता सिटी आणि समुद्र, खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळतो या लाईट हाऊसवरून. आमचा तरी हा पहिला एक्सपिरियन्स होता, चांगला होता, पण आय फेल्ट लाईक या पायऱ्या जरा जास्तच झाल्या.